भरून उरलेलो आहे, वेगळं काहीच नाही याचा त्यांना अनुभव आल्यानंतर ते घरी थांबले पण नाहीत, निघून गेले. यम प्रव्रजंत मनुपेत मपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव. द्वैपायन स्वतः वेदव्यास अरे शुका अरे शुका अरे शुका असे म्हणत त्या शुकदेवांच्या पाठीमागे लागले. 16 वर्षाचा मुलगा घरातनं निघून चाललाय. अत्यंत प्रेम असणारे त्याचे बाबा, अरे कुठे चाललास, कुठे चाललास, शुका शुका शुका. पण या देहाला शुक म्हणतात हे भान त्याला कळेल जो देहबुद्धीमध्ये आहे. ज्याची देहबुद्धी गेली त्याला कुठं कळतंय हाक मला मारली आहे. जसं आपल्याला गाढ निद्रेत हाक मारलेली कळत नाही, कारण तेव्हा आपली त्या देहापासून आपण विलग झालेलो असतो. देहाच्या अतीत असणारा जो परमात्मा आहे त्याच्याशी एकरूप झालेलो असतो निसर्गाच्या व्यवस्थेने. म्हणून ज्याला समाधीचा अभ्यास करायचा आहे त्याने झोपेचा अभ्यास करा. गाढ झोप लागताना किंवा जाग येताना स्वतःला पकडता येते का बघा तिथे. पुन्हा पुन्हा याचा विचार करावा. झोप लागते ना तो क्षण ज्याला पकडायला जमला ना त्याला समाधी लावायला जमते. झोप आणि समाधीत फार थोडं अंतर आहे. लग्न झालेली मुलगी आणि पाठ राखणीत जेवढं अंतर आहे तेवढंच. दोघी एकाच घरात जातात, एकाच प्रकारचं अन्न खातात, एकत्रच राहतात, फक्त एकीला पती सुख आहे आणि दुसरीला ते नाही. विचार करा या वाक्यांचा. अधिकारी आहेत त्यांनीच बरोबर मी बोलतोय ना तपासा, कारण कोणी असे इथे बसलेले असतील मलाही त्यांचा परिचय नसेल, त्यांच्या पायाचं तीर्थ भुवानी घ्यावं असे पण कोणी असतात, त्यांना माझं वंदन आहे. असो, सांगण्याचा भाव एवढाच, कळली नाही ना यांना हाक मारलेली, मला हाक मारतायत. पण जीवसृष्टीनं विचार केला, दगडा धोंड्यानी वृक्षाने विचार केला, या शुकाला आम्ही सगळे तद्रूप झालोय, म्हणजे मीच हे विश्व भरून राहिलोय याचा अनुभव आलाय. तेव्हा आपण ओ देऊया. पुत्रेति तन्मयता तया तरवोभिनेदुः. तेव्हा काय केलं, विश्वरूप झालेला जो परमात्मा, विश्वरूप असणारा जो परमात्मा आहे तोच मी आहे असा बोध झाल्यानंतर आता शुका म्हणून यांच्या हाकेला ओ कोणी दिली तर शुकदेवांनी दिली, नाही तर झाडांनी दिली. सगळ्या सृष्टीने दगडांनी ओ ओ. वेदव्यास म्हणतात शुका अरे शुका, आणि दगड म्हणाले ओ. तम सर्वभूत हृदयम मुनिम आनतोस्मी. त्यांना नमस्कार. काय शुकदेवांचं चरित्र असेल. तुम्ही थोडे इकडं सरका, थोडे किंचित, तुम्हाला मी दिसलो म्हणजे पुरे. हा, अजून थोडेसे बघा पाठीमागचे. हा, विनंती हो. म्हणजे असे शुकदेव राजा परीक्षितीला भागवत सांगायला कसे आले. तिसरा प्रश्न. पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला प्रारंभ होतो. महाभारती युद्धाचा शेवटचा दिवस आहे. यमन. दुर्योधन अर्धा तुटून पडलाय, चिखलाच्या खड्ड्यामध्ये मरणाची वाट बघतोय. कृतवर्मा नावाचा कौरवांकडचा एक जण वाचलाय, आणि त्याच वेळेला अश्वत्थामा, कृतवर्मा आणि अर्धा तुटलेला दुर्योधन अशी 2.5 सेना उरली आहे. 2.5 सेनेचा सेनापती दुर्योधनानं केला अश्वत्थाम्याला. जा पांडवांचा नाश करून ये, एवढंच माझं प्रिय तू कर. तो निघाला आणि त्यांनी पांडव समजून पांडवांच्या 5 मुलांना द्रौपदीपासून झालेल्या त्यांची नावं सांगितली आहेत. युधिष्ठिराचा प्रतिविंध्य, भीमाचा सुतसोम, अर्जुनाचा श्रुतकर्मा, नकुलाचा शतानिक आणि सहदेवाचा श्रुतसेन, अशा 5 मुलांना झोपेत असताना त्यांच्या मानेवरून तलवार फिरवून मारून टाकलं. आणि आपण शहाळी जशी आणतो शेंडी धरून ना, अशी 5 मुंडके आणून दाखवली त्या दुर्योधनाला. दुर्योधन एवढा दुष्ट आहे, पण त्यांनी सुद्धा अश्वत्थाम्याची निंदा केली. अरे यांना मारून काय उपयोग आहे, पांडव मारायला पाहिजे होते. द्रौपदीला हे कळलं. अहो ती निपुत्रिक झालीये, काय कुऱ्हाड कोसळलीये दुःखाची, तिच्यावर कल्पना करा. पुर्या धनाश्री. अतिशय वेदना चित्ताला झाल्यात. भीम अर्जुन यांनी प्रतिज्ञा केली आणि दोघेही निघाले, आम्ही त्याला धरून आणू. आणि अश्वत्थाम्याला धरायला आले. अश्वत्थाम्याने लांबूनच ब्रह्मास्त्र टाकलं. अर्जुनानं त्याच्यावर ब्रह्मास्त्राला ब्रह्मास्त्रच प्रयोग आहे. वातास्त्र टाकलं ना तर त्याला पर्वतास्त्र टाकून शांत करावं. आग्नेयास्त्र कोणी टाकलं तर त्याच्यावर पर्जन्यास्त्र हा उपाय आहे. अनेक अस्त्रांचे अनेक उपाय, पण ब्रह्मास्त्राला ब्रह्मास्त्र हाच उपाय. 2 ब्रह्मास्त्र एकत्र यायला लागली त्यावेळेला वेदव्यास जातात आणि सांगतात काय रे चाललंय.
तुमचं वैयक्तिक भांडण जगाला कशाला त्रास देता? संतांना हे अजिबात मान्य नाही. 2 देशांचं भांडण असेल ना, त्यांचं राजकारणी लोकांचं, तर निरपराध लोकांना त्रास देऊ नका असं संतांचं म्हणणं आहे. क्वचित प्रसंगी संत यामध्ये पडतात. वेदव्यास तिथे आले, सांगितलं अर्जुना ब्रह्मास्त्र आवर. अर्जुनानं सांगितलं येस, लगेच एका क्षणात ब्रह्मास्त्र आवरलं. अश्वत्थाम्या ब्रह्मास्त्र आवर. अश्वत्थामा म्हणला मला सोडायला शिकवलंय बाबांनी, आवरायला शिकवलं नाही. मी फार तर याची दिशा बदलू शकतो. ते सुपरसॉनिक असतात ना काही, त्यांची दिशा बदलता येते. सुपरसॉनिक विमानातून टाकणारे जे बॉम्ब आहेत ना, ते इकडे त्याऐवजी इकडे असं करण्याची सोय आहे, असं मी ऐकलं काही की नवीन. तर त्यांनी कुठली द्यावी इतका दुष्टपणा केला. त्यांनी त्या ब्रह्मास्त्राला सांगितलं जा, पांडवांचा शेवटचा वंश चालू अजून आहे, तो म्हणजे तो जो सुभद्रेचा मुलगा अभिमन्यू, त्या अभिमन्यूची पत्नी उत्तराती गर्भवती असं ऐकलं होतं. शेवटचा पांडवांचा वंश तिकडे जाऊ देत त्या, आणि म्हणून उत्तरेच्या गर्भाकडे त्याचं मुख झालं आणि तो ब्रह्मास्त्र ते निघालं करून ते निघालंय. ब्रह्मास्त्र लांबच आहे, पण हिचा दाह व्हायला लागला. धावत आली कृष्णा कृष्णा कृष्णा. तिला माहितीये या सगळ्यावरचं उत्तर फक्त कृष्ण आहे. खरं तर सगळ्या प्रश्नांचं उत्तर कृष्णच आहेत बरं का. धावत आली, भगवंता धाव. आणि त्यांनी पाहिलं हिची ज्या अर्थी आग होते, त्रास होतोय, त्या अर्थी ब्रह्मास्त्राची दिशा बदललेली दिसतीये. त्यानं पटकन आचमन केलं आणि 2 प्रतिज्ञा केल्या. मी जर कडकडीत ब्रह्मचारी असेन तर ब्रह्मास्त्र तिथेच थांबेल. अर्जुनानं कपाळावर हात मारला. एवढंच सुचलं का तुला? गोपालन केलं असतं, म्हणलं असतं तर काय बिघडलं असतं का? ब्रह्मास्त्र थांबलं. पण ती म्हणाली अरे मला दाह तर होतोय फार. पुन्हा आचमन केलं आणि अजून एक पुण्य खर्ची घातलं. मी जर आयुष्यात एकदाही खोटं बोललो नसेल तर या गर्भाचं रक्षण हो हो. अर्जुन म्हणला याच्यासारखं खोटं काही आहे का? पण झालं रक्षण. ब्रह्मास्त्र थांबलं. कसं हेच तर समजून घ्यायचं. श्रोते हो, यानंतर अश्वत्थाम्याला धरून आणला, द्रौपदी समोर उभा केला. बोल द्रौपदी, मार दिया जाए छोड़ दिया जाए. काय त्याला शिक्षा करू? द्याल तेवढी शिक्षा कमी आहे. झोपेत असताना लहान बाळांना मारून टाकलं आणि गर्भावरती ब्रह्मास्त्र सोडलं. काय करू? एखादी असती तर किती चिडचिड केली असती. पण लक्षात घ्याल द्रौपदी महान आहे. ती पटकन तिनं पाहिलं. ती म्हणली हा माझा अपराधी आहे, हिनं यानी माझ्या बाळांना मारलं, याला सोडा. मुच्यताम मुच्यताम एष ब्राह्मणो नितरांग गुरु. सोडा याला. भीम म्हणला सोडायचं कसं? त्याला मारायला पाहिजे. ब्राह्मणो नितरांग गुरु. तो ब्राह्मण आहे एक मुद्दा, आणि दुसरा मुद्दा तो आपला गुरु आहे. अर्जुनाचा गुरु आहेत, गुरुजी आहेत. भीमांचे गुरुजी आहेत. त्यांचा गुरुजींचा मुलगा हा असा आहे की आत्मावई पुत्रानामासी. मुलगा हा वडीलच आहे सांगितलं. लक्षात घ्या. तोच हा आहे, ते नाहीत ना, मग आता हा आपला गुरु. अर्जुनाचा वीक पॉइंट गुरु आहे हो. अर्जुन मागे सरकला. इतक्यात कृष्ण आले. कृष्ण म्हणाले काय चाललंय? भीम हा प्रॅक्टिकल आहे. पूर्ण महाभारतात प्रॅक्टिकल व्यक्ती एकच आहे, ते भीम. फार दणक्या होता भीम. सगळेच्या सगळे 100च्या 100 कौरव एकट्या भीमानी मारलेले आहेत. भीमानी सांगितलं 100 सोडून बाकीच्यांना तुम्ही मारा. सो कॉन्फिडंट. म्हणून काही दक्षिणेतल्या लेखकांनी लिहिले, आमच्या दृष्टीने म्हणाले महाभारताचा हिरो कृष्ण नाही भीम आहे. तो कसं करायचा? एखादा हत्ती उचलायचा 4 पाय धरून, आपण मांजर उचलतो असा हत्ती उचलायचा, आणि सेनेवर इतक्या जोरात फेकायचा हत्तीच्या की स्ट्रायकर जसा मारल्यानंतर सगळ्या सोंगट्या त्या पॉकेटमध्ये जातात ना, इतक्या जोरात त्या हत्तींवरती जोरात मारायचा. एकच हत्ती फेकून मारायचं की ते सगळे हत्ती पाठीमागच्या सेनेवर पडायचे आणि सेना मारायची. तर म्हणलं एक एक बाण घ्या ना, असं हे मला काही माहिती नाही. भीम हा एकटा प्रॅक्टिकल होता. साई से सच्चा रहो, सज्जन से सद्भाव, दुनिया से ऐसा रहो जैसा पडे डाव, असा होता भीम.
भीम म्हणला, कृष्णा हे तुमचं तत्वज्ञानी शत्रूला सोडाविडा हे मला काही सांगायचं नाही, मी हाणणार याला धरून. कृष्ण म्हणले, व्हॉट इज द प्रॉब्लेम, समस्या काय? हे म्हणले, द्रौपदी म्हणतीये ब्राह्मणाला मारू नये, शास्त्र. पण तूच सांग. अर्जुन म्हणतोय हत्वैताना आतत आई ना, आता तू सांग खरं, अर्जुनाचं खरं कुणाचं खरं, कुणाचं मानायचं? ते म्हणले, हे बघा दोघांचंही खरंच आहे. म्हणले, कसं काय खरं आहे? हिचं खोटं नाहीये म्हणून खरं आहे आणि त्याचं खरं आहे म्हणून खरं आहे. याला कृष्ण म्हणतात सरळ बोलत नाही, सरळ चालत नाही, उभा सुद्धा सरळ आहे का बघा, पण समोरच्याला मात्र सरळ करतो. कृष्ण म्हणले, कुणाला कसं मारावं याचं एक शास्त्र आहे. प्रत्येकाला जीवानीच मारावं असं नाही. राजाला कसं मारावं तर आज्ञाभंगो नरेंद्राणाम, फार सुंदर श्लोक आहे. राजाच्या आज्ञेचा भंग केला की त्याला मारल्याचं श्रेय आपल्याला आहे. आपण सिग्नल मोडला की संपूर्ण राज्य व्यवस्थेला मारल्याचं श्रेय आपल्याला आहे बरं का. कारण राजाची आज्ञा आहे, तांबडा सिग्नल म्हणजे थांबा, की नाही, मोडला की इतकी बारीक बारीक पातकं प्रजेकडनं घडतात. हा, एकटा माणूस काय सुधारणार आहे सगळ्या जगाला? शक्य नाही. लक्षात घ्या, कितीतरी गोष्टी आपण राज्य व्यवस्थेच्या दृष्टीनं पातकाच्या करतो. कुठेही कचरा टाकतो, कुठेही थुंकतो, कुठेही चालणार नाही असं. असा भगवंत दोन गोष्टी एकत्र आल्या तर प्राप्त होतो, एक विलक्षण शिस्त आणि एक विलक्षण शुद्ध असा भाव. नुसता भाविकपणा म्हणजे बावळटपणा नव्हे आणि नुसती शिस्त म्हणजे परमार्थ नव्हे. दोन्ही एकत्र पाहिजे. कमालीची शिस्त माझ्या जीवनात पाहिजे आणि कमालीचा शुद्ध भावही पाहिजे. बघा काढून सगळा इतिहास, त्यांनाच भगवंत प्राप्त झाला ज्यांच्या जीवनात एक शिस्त होती. असो, म्हणून आज्ञाभंगो नरेंद्राणाम विप्राणाम मानखंडनम. ब्राह्मणाचा अपमान केला की त्याला मारल्याचं श्रेय आहे. गेले 60 वर्ष समाज्य करतोय, माईक वरून आरडाओरडा करायचा. एक ब्राह्मण चुकला म्हणून संपूर्ण ब्राह्मण्याला बदनाम करायचं. एक डॉक्टर चुकला की सगळी ॲलोपॅथी चुकीची ठरवता का तुम्ही? म्हणून कठोरपणानं बोलत असतो. समाज काही म्हणो, इतिहास काही म्हणो, बाकी सगळे काही म्हणो, ज्यांना आपल्या घराचं उत्थान व्हावं असं वाटतं, घर चांगलं व्हावं वाटतं, त्या घरामध्ये सच्शुद्ध सात्विक ब्राह्मणांचा सन्मान व्हावा. सच्शुद्ध सात्विक खाली अंडरलाईन. हे खाणाऱ्यांबद्दल मी बोलत नाहीये, त्यांना ब्राह्मण मानलेलंच नाहीये. कर्मानीही ब्राह्मण आहेत ना, ते एवढं बघावं. आणि बाकीचे नाही आहेत, मग ब्राह्मण नाहीच आहेत ते, मग ब्राह्मणाबद्दल कशाला बोलता? खूप महत्वाची सूचना. सामान्यतः ही सूचना 99.99% दिली जात नाही, पण मी कठोरतेनं देतो. याचं कारण खरं काय आहे ते मी बोलायला बसलोय, असा माझा तरी भाव आहे. म्हणून ब्राह्मणांचा सन्मान करा. ब्राह्मणांचा अपमान केला की त्याला मारल्याचं पातक आहे. असो, तुकाराम महाराजांचे अभंग या विषयावरचे वाचा, म्हणजे हा मुद्दा आपला अजून स्पष्ट होईल. मी हे जातीवादी बोलत नाहीये, हे मी गायत्रीच्या मंत्राचे आशीर्वाद आपल्या घरात यायला प्रतिबंध नको याकरता बोलतोय. पण या विश्वाला चालवणारी देवता आहे ना, सवित्र देवता, ते मंत्र ब्राह्मणांच्या मध्ये प्रविष्ट झालेले असतात. मुंज झाल्यापासून, गायत्री केल्यापासून आणि त्याचा परिणाम त्यांच्याकडे असे आशीर्वाद, ते स्वतः घरी बसतील पण ते आशीर्वाद देतील, त्याचं कल्याण होतं. दिव्याखाली अंधार म्हणतात ना, असंही बऱ्याचदा असू शकतं. म्हणून थोडं समाजामध्ये मी आग्रहाने सांगत असतो, सच्शुद्ध सात्विक ब्राह्मणांना घरी बोलवत चला. त्यांच्या पायाचं पाणी आपल्या घरात पडू दे. पाद्यपूजा करत चला. त्यांच्या अन्नाचं खरकट आपल्या घरात सांडू दे. उष्ट सांडणे म्हणतात त्याला. थोडं तरी, एक शीत तरी सांडू दे. त्यांचे आशीर्वाद घ्या. पिढ्यानपिढ्या भरभरून जेव्हा ब्राह्मण आशीर्वाद देतो तेव्हा पिढ्यानपिढ्या काही आपल्याकडे कमी पडत नाही. याच्या विरुद्धात मुद्दा चालला. याचा अपमान कर म्हणजे मारल्याचं तुला श्रेय प्राप्त होईल आणि त्याला ठार मारल्याचं पापही लागणार नाही, असा मध्य कृष्णाने साधला. अपमान कसा करायचा? त्याच्या मस्तकावर जो मस्तक मणी आहे तो काढा. तो मणी काढण्यात आला इथला. त्या अश्वत्थाम्याचा खूप त्याला दुःख झालं, त्रास झाला आणि तो पुढे युधिष्ठिराला बसवला असं वर्णन आलं. आणि अश्वत्थामा अपमानित झाला, निघून गेला. असं म्हणतात अश्वत्थामा आजही आहे. नर्मदेच्या किनारी अनेकांना भेटतो. त्याला वंदन एवढ्या करता की त्यांनी कृष्णाला पाहिलंय. हो, कृष्णाला पाहिलंय. हे काही कर्म त्यांनी चांगलं केलं नाहीच आहे. कृष्णाने त्याला म्हणजे अपमानित करूनच पाठवलाय बरं का. म्हणजे तो आणि हा अश्वत्थामा गेल्यानंतर आता
इकडे गोड अशा बाळाला जन्म दिलाय उत्तरेनं. त्या बाळाची मान स्थिर राहत नव्हती. काही लोकांना प्रॉब्लेम असतो बघा, सारखं असं 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 होतं, मान स्थिर राहत नाही. तशी त्या बाळाची मान स्थिर राहीना. ज्योतिषांनी सांगितलं ज्याच्या मांडीवर दिल्यावर याची मान स्थिर राहील त्याला यांनी आधी पाहिलंय असं समजावं, ओळखेल तो त्याला आणि एकदम स्थिर राहील. सगळ्यांच्या मांडीवर देऊन पाहिला, तेव्हा कृष्णांच्या मांडीवर दिल्यावर कृष्णांकडे पाहिलं आणि त्या बाळाची मान स्थिर झाली. का? गर्भात असताना अंगुष्ठ मात्र रूप धारण करून भगवंतांनी माझं रक्षण केलंय हे स्मरण त्या बाळाला आहे. तो त्या रूपाला शोधत होता आणि ते दर्शन झाल्यावर तो स्थिर झाला. भगवान म्हणाले माझी सुद्धा यानं परीक्षा केली म्हणून याचं नाव परीक्षिती असं ठेवा. परीक्षिती ती परीक्षिती, भागवताचा पहिला श्रोता. जन्मापूर्वी आईच्या पोटातनं बाहेर येण्यापूर्वी भगवंताचं दर्शन झालेला पहिला श्रोता. काय अभिमान वाटावा या परीक्षितीबद्दल. आणि आता पांडवांचं राज्य सुरू झालं, सगळं काही उत्तम आहे. भेटायला निघालेत भगवान. सर्वप्रथम भेटले ते अशी गमतीशीर म्हण माझे गुरुजी नेहमी सांगतात, सांगण्याचा येतो असा केव्हा तरी चला. पैसे फार काही लागत नाहीत, ते आमच्या आयोजकांना विचारू आपण. कुलकर्णी काकाही घेऊन गेलेत मला बऱ्याचदा. पण जे सविस्तर आपण भागवत ऐकलं पाहिजे असं माझं मत आहे. किंवा पुण्यात असं करता आलं तर बघा, आपण सकाळ संध्याकाळ आयोजित करू आणि मग प्रत्येक मुद्दा पाहू. कुंतीला भेटायला गेले आणि कुंतीनं या जगामध्ये विपरीतच मागणी केली. आतापर्यंत अशी मागणी कोणी केली नव्हती. अशी मागणी भगवंताकडे कुंती मातेनं केली. कुंती सांगते, कृष्णा विपदस संतु न शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो. देवा इथून पुढे माझ्या जीवनामध्ये सातत्याने संकट टाक, हेच मला दे. कोणीतरी म्हणेल का असं? पण ती सांगते याचं कारण असं, जेव्हा संकट पडतात तेव्हा तू आलायस माझ्याजवळ आणि संकट नव्हते तेव्हा तू द्वारकेत पळून गेलास घरी आरामशीर. तेव्हा तू लांब असणे याच्यापेक्षा मोठं संकट नाही असं मला वाटतं. म्हणून ही संकट आली तरी चालतील, पण तुझं स्मरण आणि तुझ्याबद्दल एक व्याकुळ अशी भावना माझ्या चित्तामध्ये राहू दे. म्हणून एक छान आर्या मी मोरोपंतांची नेहमी इथे सांगत असतो. फार सुरेख आर्या आहे. विचार लक्षात राहिला म्हणून ही आर्या खूप चांगली आहे. म्हणले माणसाचा स्वभाव कसा आहे? भाग्यात नाठवे हरी. मोरोपंत, मोरोपंतांचं गाव लक्षात ठेवायचं. मोरोपंत बारामतीचे आहे. बारामती पूर्वीपासून अत्यंत प्रसिद्ध अशी नगरी आहे. खूप खूप पराक्रमी असे लोक होऊन गेले, चांगलेही झाले. तुम्ही काय हसताय मला कळत नाहीये. त्यात मोरोपंतांचं वर्णन मी करतोय. मोरोपंतांना तेव्हा नाईक साहेब पगार किती देत होते तर 500 रुपये महिन्याला. त्यातले 5 रुपयात ते प्रपंच करत होते आणि 495 रुपयाचे कागद आणि शाई खर्च करून लेखन करत होते. एवढं आर्या भारत लिहून काढले, पूर्ण आर्या प्रत्येक श्लोकावर. एवढं आर्या रामायण, समर्थांवर आर्या, मोरोपंतांच्या या ज्ञानोबांवर आर्या. इतकं सुरेख. केकावली आहे, मला दिलेला होती केकावली मयूरपंतांची. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. भक्त मयूराच्या केका असं पुस्तकच आम्हाला होतं. असं सांगायचा मुद्दा असा, या मोरोपंतांनी छान माणसाची जी मानसिकता आहे त्याच्याकरता आर्या लिहिली. भाग्यात नाठवे हरी. भगवंत भाग्यात आठवत नाही. संकट समयास मात्र हरी पाठ. सगळ्यांना पाठ आहे की नाही? संकट आलं, मार्च मध्ये परीक्षा, की लहान पोरं जातात शाळेत, रोज जातात. रस्त्यावर मारुतीची घुमटी, पार, कट्टा, पिंपळाचा झाड रोज आहे, पण दिसतं यानं कधी? मग शनिवारी ओले त्यानं प्रदक्षिणा, मारुती राया एवढा एक पेपर सोप्पा जाऊ द्या, मॅथ्स आणि इंग्लिश. तो मारुती काही त्या परीक्षकाच्या डोक्यावर गदा घेऊन उभा राहतो का? याला येतात ते सगळे प्रश्न येऊ दे बरं, असं काही नाहीये. पण हे आपल्या डीएनएत. आता मुलांना कोणी शिकवलंय का असं? पण गुणसूत्रातच आहे. संकट आलं की देवा, आणि सगळं उत्तम असलं की
रिमोट. श्रीखंड खाताना भगवंत आठवत नाही असं नाही, विनोद सोडा. श्रीखंड खाताना भगवंत आठवतो, पण त्या तळमळीनं आठवत नाही जेवढी आपल्या मुलाची तब्येत बरी नसताना आठवतो. मुलाची तब्येत बरी नसावी असा मुद्दा नाहीये, लक्षात घ्याल. भगवंत किती तळमळीनं आठवावा हा मुद्दा आहे. म्हणून मोरोपंत असं म्हणाले, भाग्यात नाठवे हरी संकट समयास मात्र हरी पाठ परिपाठ हाची लोकी परिपाठ हाची लोकी धावी मग तो तयास हरी पाठ रामा रामा राम हरे हरे रामा 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 सीतापते रामा 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 हरे हरे रामा 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 रघुत्तमा रामा. परिपाठ हाच लोकी परिणाम दावी मग तो तयास हरी पाठ. एक माणूस समुद्रात बुडत होता, काहीच नाही होती जवळ, देवाला न मानणारा. पण केव्हा तरी बातमीत सलमान खाननं गणपती बसवला हे ऐकलं त्यांनी पूर्वी. म्हणून त्यांनी हाक मारली, गणपती बाबा धाव 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 धाव. तो गेला गटांगडे खायला. लाट आल्यावर खाली गेला, वरती आला. ते म्हटलं गणपती येत नाही, जाऊ दे. गणपतीचे वडील कोण आहेत? शंकरा तुम्ही तरी जावा. आली अजून लाट, गेला खाली, परत वर आला. म्हणलं शंकर कोणाचं नाव घेतो? थोडं थोडं माहिती होतं त्याला, नॉलेज फार अवे फ्रॉम कॉलेज. रामाचं नाव घेतो म्हणून रामा तुम्ही तरी धावा. अजून एक लाटे, खाली गेला. काय म्हणलं, रामही येत नाहीये. रामाने कोणाला हाक मारली? समुद्र ओलांघून गेला. हा समुद्राची भीती ज्याला नाही असा कोण? मनासी टाकले मागे हनुमंत मारुतीराया. गेला बुडाला मेला, वर स्वर्गात गेला. एवढ्या चौघांची नाव घेतल्यावर इथं कशाला राहतोय? स्वर्गात गेल्यावर ओळीनं सगळे उभे. गणपती बाप्पा मयुरावर ह्याच्यावर बसलेले, उंदरावर, मूषकावर. भगवान शंकर ह्याच्यावर बसलेले, नंदिकेश्वरावर. रामराय निघालेले रथामध्ये बसून, आणि हनुमानराय उड्डाण करायला तयार. हा म्हणतो आता काय उपयोग आहे, मेलो मी आता. गणपती बाप्पा म्हणले, रे हे बघ मी मूषकावर बसून तयारच होतो, येणारच होतो. इतक्यात तू शंकरांना हाक मारली, त्यामुळे मी गाडीला गिअर टाकलेला बंद केलं. मला हाक नाही तुम्ही कशाला? शंकर म्हणले, हे बघ मी नंदिकेश्वर बसलोय, आता निघालो. इतक्यात तू माझ्या प्रभूला हाक मारली, रामरायाला. म्हणून मी कॅन्सल. त्याला हाक मारल्यावर मी मध्ये जाणं बरं आहे का? रामराय म्हणले, अरे काय झालं माहिती का, ते माझ्या सुद्धा जीवनामध्ये संकट आल्यानंतर मारुतीरायांनी मदत केली, त्यांना हाक मारली असं. आता तो असताना मी बरोबर आहे का सांग बरं? मारुतीराय म्हणले, अरे मी निघालो, पण इतक्यात यमानेच तुला इथं आणलं. भाग्यात नाठवे हरी. माणसाचा स्वभाव आहे. म्हणून फार महत्वाची गोष्ट इथे आपल्याला संदेश देतात कुंती देवी. जीवनात संकट असू द्या. माझे गुरुजी नेहमी सांगायचे, ज्याच्या जीवनात दुःख नाही ना त्याच्या जीवनात दम नाही. थोडंफार दुःख जीवनात आवश्यक आहे. आपण लाईनीवर राहतो. इथून पुढे निश्चित आपली प्रगती आहे. कशावरनं ओळखावं? आज दुःख असेल तर. आणि भगवंत असा दयाळू आहे, भगवंत दुःख सुद्धा त्याला तेच देतो ज्याला जे झेपतं. म्हणून जास्त दुःख ज्यांना आहे ना त्यांनी पक्क समजा आपली क्षमता जास्त आहे म्हणून भगवंताने जास्त दुःख टाकलंय. दुसऱ्याला हे असताना तो मरून गेला असता, असाच विचार करावा. उलट या दुःखाने तरी मला भगवंत आठवतोय, ही माझी त्याची माझ्यावर असणारी कृपा आहे असा विचार करावा. म्हणजे दुःख हे सुखदायी ठरतं असं कुंती आपल्याला शिकवते. खूप मोठा प्रसंग आहे, पण कुंतीला आशीर्वाद देऊन कुंतीच्या बुद्धीवरचा स्वजन मोहिनी माया नावाचा जो पडदा आहे तो दूर केला भगवंतानी, असं इथे वर्णन आहे. आणि भगवंताला भगवंत म्हणून जाणलं, जवळचा म्हणून जाणत होती, पण हेच ब्रह्म आहे हे तिनं जाणलं आणि तिची समाधी लागली. यानंतर भीष्मांना भेटायला जातात. भीष्मांनी इथे कृष्णांची सुरेख पूजा केली आहे. कृष्णा, तुझीच वाट बघत होतो मी.
आता मी तुला काय देऊ? शरपंजरी पडलेले, अंगातनं सगळीकडनं बाण गेलेले आहेत, हात उचलत नाहीयेत, सगळं रक्त वाहून गेले. जवळपास 10-15 दिवस असे त्या शरपंजरी पडलेले रणांगणात, रात्रंदिवस एकही जागा अशी नाही जिथे जखम झाली नाही. असे बाणांनी चाळणी झालेले भीष्म याही स्थितीत गात होते, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू भगवन नमस्ते, श्री कृष्ण गोविंद. भगवान भीष्म आपल्याला हे शिकवतात, जीवनात देहाला कितीही दुःख हो, भगवंताचं स्मरण कसं करावं. सगळं चांगलं असतानाही देव आठवत नाही हो. चांगल्या लक्सनी आंघोळ, गरम पाणी, एअर कंडिशनिंग देवघर, उदबत्ती, सगळा सुगंध समोर देवाचा फोटो, मऊ आसन ध्यानाला, सगळं असतं तरी देव सोडून सगळं आठवतं. इथे इतकं देहाला पेनिंग आहे, इतकं काही त्याला म्हणजे यापेक्षा काय श्रेष्ठ पेनिंग असेल, काय दुःख असेल हो. पण याही स्थितीत भगवंताचं स्मरण, भगवंत भेटायला गेले आणि सांगितलं, देवा किती प्रेम करतोस रे, किती प्रेम करतोस. अर्जुनाला वाटतंय त्याच्यावरच तुझं प्रेम आहे, पण मला खात्री आहे पूर्ण युद्धामध्ये 9 दिवस मी तुझ्या समोर होतो युद्धाला, मला समोरून दर्शन देता यावं म्हणून माझ्या विरुद्ध लढलास ना. जीवनात घडणाऱ्या सगळ्या गोष्टींचा समन्वय कसा लावा हे भीष्म आपल्याला शिकवतात. भीष्म असं नाही म्हणत मी त्याच्या विरुद्ध लढलो म्हणजे आता माझं काय राहिलं, नाही. तो समोरून मला रोज दर्शन देत होता, दिवसभर, सकाळी 6 ते संध्याकाळी 6 रोज समोर दिसत होता. असं मला दर्शन युद्धाच्या वेळेलाही देता यावं म्हणून माझ्या विरुद्ध आहे तो. माझ्यावर किती प्रेम करतोस कृष्ण. त्या दिवशी मला असं कळलं की तुझी प्रतिज्ञा आहे की न धरी शस्त्र करी मी, हातात शस्त्र धारण करणार नाही, म्हणून मी दुसऱ्या दिवशी प्रतिज्ञा केली याला शस्त्र धारण करायला लावीन मी. आणि दुसऱ्या दिवशी कृष्णाने शस्त्र धारण केलं. अत्यंत वेगानं अर्जुन बेशुद्ध झालेला पाहिला. अर्जुनाच्या रथावर भीष्मांनी बाणांची झाडी लावली. कृष्ण धावले, काय समजतो देवव्रत हा स्वतःला, म्हणून इकडे तिकडे पाहिलं, खाली उतरले, पटकन एक चाक घेतला आणि ते चाक घेऊन धावले अंगावरती. भगवान गोपाल कृष्ण त्या भीष्मांच्या, आणि भीष्म म्हणाले, ये कृष्णा ये रथावरी झणी यदुराया, खड्ग देईन विकोशित कराया. मारावे मजला असेच असले चित्ती तुझ्या केशवा. मला मारावं असं जर तुझ्या मनामध्ये असेल तर कोण मम रक्षण करी विश्वासना केशवा. तुला मी मरावा असं वाटत असेल तर या जगामध्ये कोणाची ताकद आहे मला जिवंत ठेवायची, आणि मी मरू नये असं जर तुला वाटत असेल तर या जगात कुणाची ताकद आहे मला मारायची. काय कन्सेप्ट आहे भीष्मांची. युद्धाच्या वेळेला सुद्धा आपलं कर्तव्य उत्तम करावं, समोरचे बाण चुकवावे, सगळं उत्तम करावं, पण लक्षातच ठेवावं त्याची इच्छा आहे तर आपण जगणार. आदर जरूर करावा डॉक्टरांचा, सगळं उत्तम करावं, फी सगळं अगदी उत्तम, पण लक्षात ठेवावं औषध सुद्धा त्याला सुचवतो भगवंत. औषधाला मध्ये सुद्धा तो गुण देतो भगवंत. माझ्या शरीरामध्ये त्या औषधाला प्रतिसाद देण्याचं सामर्थ्य देतो भगवंत. या देहाची चैतन्य शक्ती तोडून घ्यायची, वीज तोडायची का ठेवायची हे काम त्या यांचं आहे ना. MSCBच तसं याचं कनेक्शन तो तोडायचं का नाही तो ठरवतो. हे पक्क धारण करूया, या क्षणाला जन्म मरणाची भीती संपते हो. त्याची इच्छा असेल तर मी जगणार आहे, बस दॅट्स इट. सगळं ओझच उतरवून ठेवतो, अर्ध ओझ तेच आहे. ते म्हणले, बुवा आम्हाला भागवत ऐकायची इच्छा आहे हो, पण मुलाला आवडेल की नाही, इतक्या उशिरा थांबलेलं म्हणून आम्ही थांबतो, आम्ही येत नाही घरी, इकडे येत नाही भागवताला. अरे सोडा ते, मुलांना सांभाळून घ्यायला पाहिजे, अगदी बरोबर आहे, पण या भीतीनं नका सांभाळू. त्याने आम्हाला म्हातारपणी सांभाळावं, निश्चिंत झालं पाहिजे. मी त्याची इच्छा असेल तर सगळं उत्तम होणार आहे. भीष्म सांगतात, देवा माझी प्रतिज्ञा. आणि मागणं अर्जुन धावत आला, पटकन धरलं, सोवळं त्याचं पीतांबर धरलं. अरे शस्त्र टाक, शस्त्र टाक. फोटो घेत आहेत लोक.
तुझं खोटं पडलं ना, खोटा झालास ना. भगवान म्हणले हो, अरे विसरलोस, टाकून दिल. भगवान विसरले नव्हते हो, कधी विसरायचं हे आठवण ठेवलं होतं. भीष्म म्हणाले खरं सांग, त्या दिवशी मला खरं ठेवलास नाही, तू खोटा पडलास. तुझी प्रतिज्ञा होती शस्त्र धारण करणार नाही, माझी प्रतिज्ञा होती तुला शस्त्र धारण करायला लावी. सांग, खरं सांग देवा, माझ्यावर प्रेम होतं ना, म्हणून तू स्वतः खोटा पडलास आणि मला खरं ठरवलास ना. भगवान म्हणले हो रे, मी विचार केला मला नाहीतरी लोक नावच ठेवतात, कसंही वागलं तरी नावच ठेवतात हो. रामाने जानकीला सिंहासनावर बसवलं, लोकांनी नावच ठेवली. मग तिला एका आश्रमात सोय केली आणि एकटे राहिले, राज्य चालवलं तरी नावं ठेवतात. काय म्हणे असं वागतात का स्त्रीशी? बरं असं नाही वागायचं म्हणून पुढच्या जन्मी 16,108 स्त्रियांना आधार दिला तरी नावच ठेवतात. मग भगवंतांनी ठरवून टाकलं आता नावं ठेवताना तुम्ही काय म्हणायचं ते म्हणा, माना वानव वा परमेश्वर, काय म्हणायचं ते म्हणा. भोगी म्हणून उपहास आम्ही योगी कर्माचा. लोक नाहीतरी नावं ठेवतात, त्याचं मग इतकी नावं ठेवतात, अजून 1,001 सर्व प्रहरणायुधोन्नमयिती, याच्यानंतर परत हा खोटं बोलतो, अजून एक नाव, रण सोडून पळतो, रणछोड, अजून एक नाव. पण माझ्या निष्कलंक चरित्राचं, भक्ताचं चरित्र, निष्कलंक अशा भक्ताचं चरित्र उत्तम राहिलं पाहिजे, याकरता मी खोटा पडतो आणि भक्ताला खरा ठरतो. बोल भीष्मा देवव्रता, 8 पावणे 8 झाले, लवकर बोल काय पाहिजे. भीष्म सांगतात काय पाहिजे. श्रोते हो, तुम्ही किती श्रीमंत असा, किती गरीब असा, कोणत्या जातीचे असा, कसेही असा, स्त्री असा, पुरुष असा, प्रतिष्ठित असा, प्रतिष्ठित नसा, सुविद्य असा, कमी शिकलेले असा, कसेही असा, मरताना तुमची माझी एकमेव इच्छा जी आहे ती इच्छा भीष्म इथे वर्णन करतात. देह टाकताना अनायासेन मरणम, शांतपणानं मृत्यू जाऊ देत. देहाच्या वेदनांमधनं मी बाहेर आलो रे. विना दैन्येन जीवनम, दैन्याशिवाय म्हणजे तेजस्वीपणानं. श्रीमंती म्हणजे दैन्य नसणे नव्हे, श्रीमंतीत सुद्धा माणसं म्हणले खा करंजे, डायबिटीस, हे दैन्य आहे. दैन्य याचा अर्थ श्रीमंती दैन्य नसणे म्हणजे श्रीमंती असणे नव्हे. श्रीमंती असो किंवा नसो, कसंही चालेल, आपलं प्रारब्ध असेल. आपण दान धर्म केलाय म्हणून श्रीमंत असतो, केला नसेल तर गरीब असतो, ठीक आहे. पण विना दैन्यनं म्हणजे जे असेल त्यात तेजस्वी राहणे, याला विना दैन्य म्हणतात. गोंदवलेकर महाराज म्हणायचे भक्तानी शिळी भाकरी खावी पण ती आयटीत खावी. शिळी भाकरी पण आयटीत, आयटीतल्या मुलांसारखी नव्हे. काय सुंदर वर्णन केलं देवा. आता असाच उभा राहा. देहि मे कृपया कृष्ण तुवई भक्तिम अचंचला. तुझ्याबद्दल शेवटपर्यंत प्रेम वाटू देत आणि जोपर्यंत डोळ्यातून प्राण जात नाही तोपर्यंत डोळ्यासमोर तुझंच रूप असू दे. एवढी गोष्ट दे. तुकाराम महाराज सांगतात, आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, आता दृष्टी पुढे, आता दृष्टी पुढे. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, जो मी तुझ पाहे, जो मी तुझ पाहे, जो मी तुझ पाहे. पांडुरंगा पांडुरंगा लाचावले मन, लागली से गोडी, लाचावले मन, लाचावले. कुमारी आहे ती मी तुझ्या चरणी अर्पण करतो. आणि यानंतर भगवान श्रीकृष्णांचं एक सुंदर स्तोत्र भीष्मांच्या मुखातून बाहेर पडलं. ते भगवंताला सर्वात प्रिय आहे असं म्हणतात. पुरुष सूक्ताच्या खालोखाल भगवंताला प्रिय असणारं जर कुठलं स्तोत्र असेल, वेदातलं असेल तर सूक्त, आणि पुराणातलं असेल तर स्मृतीतलं किंवा पुराणातलं असेल तर स्तोत्र. आणि सुंदर स्तोत्र आहे. ओम विश्वं विष्णुर्वषट्कारो भूत भव्य भवत प्रभु,
भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावना पूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमा गतिः अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञोऽक्षर एव च योगो योगविदान् नेता प्रधानपुरुषेश्वरः नारसिंहवपुः श्रीमान् केशवः सर्वशर्वशिवस्थाणुर्भूतादिर्निधिरव्यय संभवो भावनो भरता प्रभवः प्रभुरीश्वरः. हे स्तोत्र जमलं तर रोज म्हणा. आपल्याला देण्यात आलंय मला वाटतं. रोज म्हणा. जे म्हणणारे नसतील त्यांनी म्हणा, म्हणणारे असतील त्यांनी 12 वेळा म्हणा. एकादशीला तरी 12 वेळा म्हणा. रोज 12 वेळा अवघड आहे, पण रोज 3दा म्हणा. 12 वेळा जर म्हटलं आणि प्रत्येक मंत्रानंतर जर ओम नमो भगवते वासुदेवायचं संपुट किंवा पल्लव लावला तर त्याची फलं एकदम बदलतात. विलक्षण उपासना ही लक्षात घ्याल. या उपासनेबद्दल आता बोलायला वेळ नाहीये, पण जीवनात खूप लोकांना खूप समस्या असतात. एकच करा, विष्णू सहस्रनाम घरात सुरू करा, बघा तुम्हाला महिन्याभरात फलं मिळायला सुरुवात होते. खूप समस्या असतात, निदान यानंतर काय आचरण करायचं याचं तरी मार्गदर्शन भगवंत करतात. जगावं कसं हे सुद्धा विष्णू सहस्रनाम शिकवतं आणि मरावं कसं हेही शिकवतं. LICचे शब्द वापरतो, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, असं विष्णू सहस्रनाम आहे. आणि यानंतर इथे भीष्म भगवान भीष्मांचं प्राणोत्क्रमण बाहेर होत नाही. सत्पुरुषांचे प्राण बाहेर जात नाहीत बरं, ते अंतर्लीन होतात. कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी. कारण मोक्षरेखे तो भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. प्राण बाहेर कधी जातात माहितीये का? वासना शिल्लक असतील तर. नवीन त्या वासना उपभोगायला देह धारण करायला मग प्राण जातात. पण ज्याची इच्छाशक्ती संपली त्याची प्राणशक्ती विरून जाते आणि यालाच मुक्ती म्हणतात. मोक्ष. मोक्षाची सोपी व्याख्या मोहाचा क्षय. मोक्ष. मोक्ष म्हणजे कुठेतरी काहीतरी वरच्या मजल्यावर नव्हे. योग वासिष्ठा श्लोक आहे ना, मोक्ष वसते पृष्ठे म्हणाले पाताले नच भूतले सर्वाशा संशयो चेताः म्हणाले मोक्षरित्य भिधीयते. सगळ्याच आशा नाहीशा होणं म्हणजे निराश होणं नव्हे. अशाश्वत अशा विश्वातून शाश्वत असं सुख मिळणार नाही याबद्दल बुद्धी अपरिपक्व जी आज आहे ना ती परिपक्व दशेला जाणं. आज असं वाटतंय नाही बोलेल मुलगा अजून माझ्याशी चांगलं, बोलेल सून माझ्याशी चांगलं, बोलेल सासू माझ्याशी चांगलं, अशापैकी होईल आमचा फ्लॅट केव्हा तरी, होईल आमचा असं चूक. कारण हे झालं ना तरी सुद्धा आपण समाधानी. त्यानंतर दुसरा प्रॉब्लेम, मुलगा बोलतो म्हणाले हो आमच्याशी चांगला, पण काय बोलतो ते ऐकूच येत नाही, म्हणजे कानात प्रॉब्लेम आला. ज्याच्यातून कधीच शाश्वत समाधान नाही त्याला प्रपंच म्हणतात. म्हणून यातल्या सगळ्या मोहांचा क्षय होणे याला मोक्ष म्हटलंय. कर्तव्य छान करावं, मस्त. गोंदवलेकर महाराज म्हणाले कर्तव्य म्हणून प्रपंच करा आणि आवड म्हणून परमार्थ करा. आपण म्हणाले उलट करतो, केलंच तर. कर्तव्य म्हणून परमार्थ करतो, केले म्हणले माळा 13. त्यांनी आमच्या गुरुजींनी सांगितले 13 माळा केल्याशिवाय चहा द्यायचा नाही. मग हिला कळत नाही, ही चहा आणून ठेवते आणि 13 माळा व्हायच्या असतात माझ्या. पण चहाकडे बघत 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 मी श्रीराम 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 पण चहा गार होतो म्हणले. कर्तव्य म्हणून नाही करावा परमार्थ, त्यापेक्षा नाही केलेले एक माळ करा किंवा चहा प्यान मग करा. हो माझ्याकडे या तुम्ही, मी सांगतो तुम्हाला आयडिया. हा यातली गंमत सोडा, बोलण्याचा भाव असा की छान मस्त नेटका प्रपंच करावा. असो तिकडे आता जायला नको, मुख्य आपले मुद्दे राहतील म्हणून इथेच विरमतो. देह मात्र ते प्रिय होती असे भीष्म. त्यांचं इथे प्राणोत्क्रमण म्हणजे प्राण नाहीसे होतात आणि यानंतर धर्माचं उत्तम राज्य सुरू होतं. पण धर्माचं काही वर्ष राज्य झाल्यानंतर परीक्षित आता तरुण झालाय. यावेळेला धर्मानं कळलं की कृष्णाने देह टाकला, कृष्णाने आपला विग्रह सोडला आणि धर्म कोसळले, पांडवच कोसळले. त्यांचं बळ, त्यांचं पॉवर हाऊसच कृष्ण होतो, तेच नाहीत हे कळल्यावर काय राहण्यात अर्थ आहे. म्हणून धर्मानी म्हणजे 5 पांडवांनी आणि द्रौपदींनी ठरवलं आता टाकून द्यायचा आपण देह. यापूर्वी धृतराष्ट्र, गांधारी, कुंती, विदुर हे सगळे विदुराच्या उपदेशानं वनामध्ये निघून गेलेत केव्हाच.
आता यांनी पण ठरवलं वनाभिगमन करायचं, हिमालयात जायचं. हे 5 जण हिमालयामध्ये गेले. सर्वप्रथम ब्रह्मदेशाला गेलेत. समुद्र तीरावर वरुण प्रगट झालाय. वरुणाने सांगितलं, तुला मी एक धनुष्य दिलं होतं, ते अग्नीचं होतं, ते धनुष्य दे. तिथे अर्जुनानं ते धनुष्य देऊन टाकलं. गांडीव नावाचं जे धनुष्य आहे ते अग्नीचं आहे, ते देऊन टाकलं. यानंतर ही मंडळी उलटी अशी आली आहेत हिमालयामध्ये. केदारनाथला त्यांनी तपश्चर्या केली आणि स्वर्गद्वार नावाचा एक भाग हिमालयामध्ये आहे. काही लोक तिथे जाऊनही आले. तिथून असं म्हणतात, तिथून आपण सूक्ष्म देहानी बरोबर तिथून स्वर्गाचं कनेक्शन आहे. मी काही गेलेला नाहीये, त्यामुळे हे मी ऐकून सांगतो. मी ज्यांच्याकडे थोडासा अभ्यास केलाय ते स्वामी वरदानंद भारती तिथे गेले होते आणि उत्तर काशीलाच त्यांनी देह ठेवला. नुसता देह ठेवला नव्हे तर सांगून देह ठेवला. नुसतं सांगितलं नाही, सांगितलं 2-3 दिवसांनी दार उघडा तेव्हा, आणि अभंग लिहिला की तुकोबा ज्ञानोबानी म्हटलेल्या भगवंतानी मला आज सकाळी दर्शन दिले, आता देहाचं काही काम नाही. यापूर्वी अनेक दिवस अन्न सोडलं होतं. आत्ता होऊन गेलेले सत्पुरुष आहेत. आपल्यापैकी अनेक जण त्यांचे शिष्यही कोणी इथे बसले असतील अनुग्रहित. आम्हाला सज्जनगडाच्या निमित्तानं त्यांचा थोडासा सहवास लाभला. मी आप्पांसमोर बसायचो आणि सांगायचो, आप्पा मला हे समजावून सांगा, ते समजावून सांगा. थोडा हट्टी म्हणतात, हट्टीपणा करायचो, गंमत जम्मत करायचो, पण त्यांनी कधी उपेक्षा केली नाही. त्यांनी सांगितले की मी स्वर्गद्वारात जाऊन आलो. ते म्हणाले एकदा मी स्वर्गद्वारात तिथे जाऊन आलो. तिथे धर्मराज गेला, त्याच्या आधीच 4 पांडव आणि द्रौपदी यांचं देहावसान झालंय. त्यांचे देह नाही गेले, पण धर्मराज मात्र सदेह वैकुंठात गेले. असं महाभारतात सविस्तर वर्णन आहे. इथे इतकं वर्णन नाही येते. परीक्षितीचं राज्य सुरू झालं असं वर्णन येतं. आणि परीक्षितीने पण पांडवांचंच ते लेकरू आहे हो. वडिलांचेच गुण मुलामध्ये येतात आणि अतिशय पराक्रमाने त्यांनी उत्तम राज्य चालू केलं. आणि असाच दक्षिण दिग्विजयाला तो निघालाय. आणि त्याला एक दृश्य दिसलं, एक बैल, त्याचे 3 पाय मोडलेत एका राजाचे कपडे घातलेल्या अतिशय वाईट माणसाने, आणि तो जोरात जोरात त्या काठीने बदडतोय त्या बैलाला. आणि एक गाय त्या बैलाची विचारपूस करते. असं रूपकात्मक कथा इथे येते. बैलाबद्दल अमरकोशामध्ये जे अर्थ आले त्यात बैलाचा एक अर्थ सांगितलाय, धर्म. धर्म हा नेहमी 4 पावलावर चालतो. आपण धार्मिक आहोत का नाही हे ओळखायचं असेल तर 4 पावलं आपल्या जीवनात हे 4 गोष्टी आहेत का बघा. त्याच्यावरती कळतं आपल्याला की आपण कसे आहोत. कुठली ती 4 पावलं. पहिलं सांगितलं तप. आपला काया वाचा मनाने भगवंता करता थोडे तरी आपण त्रासतो का. उपवास म्हणजे भगवंता करता केलेलं कायिक तप आहे. खिचडी न खाता उपास. भूक तर लागली आहे पण नाही, मी आज एकादशी केली आहे ना, मी नाही खाणार, मी विष्णू सहस्त्रनाम म्हणत राहीन दिवसभर. माझे काही मित्र आहेत, आता माझा एक मित्र कतारला आहे, मी एकदाच त्याच्याशी बोललो होतो, मारुतीचा वार करावा. समर्थ सांप्रदायिक लोकांनी शनिवार करावा. कसा करावा. पाणी सुद्धा पिऊ नये. निर्जला एकादशी असते ना, निर्जला म्हणजे एक जण म्हणला पाणी नाही म्हणजे पाणी सोडून सगळं चालतं का म्हणला. तो जेव्हा घरी येतो रात्री 10 वाजता वगैरे ऑफिसमधनं, तेव्हा तो म्हणला अक्षरशः रांगत जावं असं वाटतं घरात. इतकं सकाळपासून गेलेला असतो तो. आता परदेशात थोडं सकाळी 11 ते 5च आहे. आपल्या देशात सगळं ते ताणून बिडून अगदी ऊस जसा हे करतात ना तसे आपण आपल्या देहाला इतके कष्ट होतो सगळे. असो, सांगण्याचा मुद्दा असा, असे आजही इथेही बसले असतील लोक की शरीराने भगवंता करतात तापतात. वाणीनं अखंड म्हणत राहायचंय. म्हणणाऱ्या लोकांना कळेल काय होतं गळ्याचं. एकच स्तोत्र दिवसभर म्हणत राहायचं, 12 वेळा म्हणायचं, 15 वेळा. वाणीचं तप आणि मनाचं तप. मनाविरुद्ध घडलं तरी भगवंताचं प्रेम कमी नाही होऊ द्यायचं. मनानं पूजा करायची, मानस पूजा. हे तप मी किती करतो आयुष्यभर बर का, केव्हा तरी नव्हे. सॉक्रेटिसचं वाक्य, देअर आर नो मॉरल हॉलिडेज. सज्जनपणानं वागण्याला सुट्टी नसते. एका सत्पुरुषाच्या प्रवचनात मी ऐकलं, आम्ही म्हणे शुद्ध असतो, एकादशीला शुद्ध, द्वादशीला बेशुद्ध म्हणाले. असं नाही. तप पुढं सांगितलं, शौच. काल बोललोय आपण, शौच म्हणजे
काया, आपलं शरीर अत्यंत स्वच्छ असलं पाहिजे, वाणी स्वच्छ असली पाहिजे, मन स्वच्छ असलं पाहिजे आणि आपल्या घरातलं धन स्वच्छ असलं पाहिजे. 4 शुची सांगितल्या. 4 अगदी शरीराच्या स्वच्छतेपासून धनाच्या सगळ्या स्वच्छता सांगितल्या. भाईश्रींच्या प्रवचनात मी ऐकलं, जो बाहर की गंदगी बर्दाश्त कर सकता है वो कभी ना कभी अंदर की गंदगी भी बर्दाश्त कर लेता है. म्हणून बाहेरही स्वच्छता, कपडे स्वच्छ, सगळ्या गोष्टी स्वच्छ आणि सगळ्यात महत्वाचं अंतःकरण स्वच्छ. तर बाहेर स्वच्छ असतं पण हे ब्युटिफुल ऍपल रोटर ऍट द हार्ट नाही. आणि धनाची स्वच्छता, शौच किती राहिली परिस्थिती. असे आपण आहोत का, याचा त्यांनी विचार करायचा. दुसऱ्याला काही सांगायची गरज नाहीये. 3री गोष्ट सांगितली दया. 4 पावलं आहेत धर्माची. हेही या 4 पावलावरती धर्म चालतो. समाज जेव्हा भगवंता करता तपश्चर्या करतो, समाज जेव्हा भगवंता करता शौच पाळतो, समाज जेव्हा भगवंता करता दया सांभाळतो आणि समाज जेव्हा भगवंता करता सत्य सांभाळतो, तेव्हा संपूर्ण समाज धार्मिक मानलेला आहे. आज समाजामध्ये प्रॉब्लेम जो आहे ना, या कन्सेप्ट क्लिअर नाहीयेत. कुठल्या तरी भिंतीवर दगड मारा म्हणजे तो शैतान मरतो. दगड तिथे मारायचा नाहीये. कबीर म्हणाले, अरे कसला तर मिनाऱ्यावर चढून आरडाओरडा करतोयस. कबीरांचा दोहा आहे, कन्सेप्ट क्लिअर नाहीये मुसलमाना तुझी म्हणाले. स्वच्छ बोलतात कबीर. मुल्ला मिनारे क्यों चढई अलहन बहरा होय, जिही कारण तू बांगन दे सो दिल अंदर सोय. सगळीकडे बघा, संपूर्ण समाजामध्ये आज या 4 गोष्टींचा अत्यंत म्हणतात तसा बोजवारा उडालाय. म्हणून समाज दुःखी आहे. धर्म म्हणजे कुठलं तरी काहीतरी नाही. समाज जीवन ज्यानी चांगलं राहील अशी जीवन रचना, अशी अंतःकरण रचना. आणि त्यातली 3 पावलं कलीनी मोडली आहेत असं वर्णन भागवतात आलं. एका पावलावर फरफटत तो बैल चालला होता. हो, तप मोडलं. आज आम्ही भगवंता करता तप किती करतो. जीवनचर्याच आमची तशी नाहीये. शौच विचार कोण करतो, कसलेही येऊ देत आने दो. हे तर म्हणले प्रॉब्लेम एवढी भाजी महाग झाली, कसलं बुवा शौच सांगताय तुम्ही. तुम्ही तुमचं बाळा काय त्याचं अवघड आहे. दया नावाची गोष्ट कुठली. दया म्हणजे ते कुलप उघडणारं माहिती आहे आम्हाला फक्त. थोडं माहिती आहे. मी कुठेतरी आर्टिकल वाचलं, मी काही बघू शकत नाही, ते एवढा वेळच नाही. म्हणून दया संपली. लोक असे असू दे बरं. हा दयाचा भाव संपला. नाही म्हणायला थोडेफार सत्यवादी आपण, थोडे, पूर्ण नाही. 500 रुपयाची नोट दिली तर 500 रुपयाचा माल मिळतो, एवढी सत्यपणा राहिलाय. तो ज्या दिवशी बोलणार त्या दिवशी कलियुगाचा एंड आहे. त्या दिवशी माणसाचाच समाप्ती आहे. आणि हे पाहिलं आणि त्या परीक्षितीने बाण रोखला आणि सांगितलं, ए कले, मारून टाकेन मी तुला. तो कपटी असणारा कलिशरणाला सॉरी 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 थँक्यू एक्सक्यूज मी या 3-4 यांनी वाटोळं केलं आपल्या जीवनाचं. मला राहायला जागा दिलीस ना, तर तू म्हणशील तिथे राहीन. अरे काळजी नकोस करू. खोटेपणाचा, नम्रपणाचा आव आणला त्या कलीनी. पण हा परीक्षित एवढा उदार आहे. अभयागतो यमपयाती चेनमुधा. जो अभया म्हणजे जो शरण आलाय त्याला भाकलून देऊ परत नाही. तो उदार असणारा राजा परीक्षिती. तो म्हणला, चालेल, मी तुला याच्यामध्ये बंदिस्त ठेवतो, इथे तू राहा. स्थानबद्ध करतो नाही का. एखाद्याकडनं धोका असेल तर त्याला आपण स्थानबद्ध करतो किंवा तडीपार करतात. या गावात यायचं नाही तुम्ही, कारण तुमचा या गावात खूप इंटरेस्ट आहे. मग तडीपार किंवा हद्दपार किंवा स्थानबद्ध केलं जातं. तुम्ही बाहेर जायचं नाही, कुठल्या गावात परदेशात जायचं नाही. तसं त्या कलीला स्थानबद्ध केला. किती ठिकाणं दिली आहेत? 4 ठिकाणं दिली आहेत. कली कुठे कुठे आहे ऐका. अभ्यर्थित सदा तस्मै स्थानानि कलये ददौ द्यूतम पानम स्त्रिया सूना यत्रा धर्म चतुर्विधा म्हटलंय. कली 4 ठिकाणी स्थापित केला, म्हणजे 4 फ्लॅट त्याला राहायला दिले. पहिलं द्यूत म्हणजे जुगार. कमी श्रमात जास्त श्रीमंत होण्याची वृत्ती इथे कली आहे. मी काहीच करणार नाही, श्रीमंती मात्र मला आली पाहिजे, असं जर वाटायला लागले तर कलीपट दिशे प्रविष्ट होतो. मग चालते हो, मग क्रिकेटचे अध्यक्ष होऊया, ते गेले हे आले.
वाईट आहे ते असा मुद्दा नाही मला म्हणायचं. असं काहीतरी मग कमी तुम्ही श्रीमंत होण्याबद्दल वैदिक संस्कृती अजिबात नाकारत नाही. खूप श्रीमंत असा वैदिकांचा आग्रह आहे की अश्वपूर्वाम रथमध्याम हस्तिनाद प्रबोधिनी, हत्तींच्या गजरामध्ये घोड्यांवरती मिरवीत रथामध्ये मिरवीत लक्ष्मी घरी आणावी एवढे श्रीमंत व्हा. गरीब राहा असं कुठल्याही वैदिक संस्कृतीने सांगितलेलं नाही. गरिबी आली तर ती तेजस्वीपणानं सहन करा, पण गरिबी म्हणजे जीवन नव्हे. तुम्ही पराक्रम करा, खूप कष्ट करा आणि श्रीमंतच व्हा. सगळे पराक्रमी लोक श्रीमंत, म्हणजे इलाजच नसेल तर ठीक आहे, मी करतोय प्रयत्न, नाही मिळत तर ठीक आहे, पण गरीब राहा असं कुठेतरी आहे का बघा. सगळे राजे श्रीमंत होते. माझ्या गुरुजी सांगतात, ते म्हणाले 100 हाताने मिळवावं आणि 1000 हाताने दान करावं. भरपूर मिळवावं आणि भरपूर दान धर्म करावा, पण ते वाईट मार्गाने मिळवू नये. दुसऱ्याचं रक्त असं ज्याला म्हणतात चूस के नाही. कुठे आहे कली, तर इथे कली आहे. द्यूतम दुसरं सांगितलं, पानम म्हणजे व्यसन, मद्यपान, कुठलंही व्यसन. जिथे व्यसन आलं तिथे कली आला. व्यसन दशा, ज्याने नशा येते. आमचे आप्पाच सांगायचे, ते म्हणले एका माणसाला सांगितलं तुला कंपल्शन आहे, बलात्कार करायचा आहे, खून करायचा आहे, नाहीतर दारू प्यायची, यातलं काय करशील तू. ते ऑप्शनचे क्वेश्चन असतात ना ते UPSC परीक्षेला, कुठले तरी ह्या किंवा हे उत्तर द्यायचंय. यातलं काय करायचंय. तो सज्जन होता, तो म्हणला वो खून बलात्कार दुसऱ्याला त्रास आहे, दारू पिण्याने काय व्हायचं, तो मला उलटी बिलटी काय व्हायची ती होईल, किंवा नाही तर मला नशा येईल. आणि म्हणून तो दारू प्याला म्हणे. आप्पा सांगायचे गमतीनं, म्हणून तो दारू प्याला आणि उरलेल्या दोन्ही गोष्टी त्यांनी करून टाकल्या. म्हणजे हे दोन वाईट आहे हे तोपर्यंत कळतं जोपर्यंत व्यसन केलेलं नसतं. हजारो प्रपंचाची वाताहात केवळ व्यसनाने झालेली आहे. म्हणून कली कुठे आहे, तर दुसरं ठिकाण सांगितलं मद्यपान, तिसरं ठिकाण परस्त्री, परपुरुष, परस्त्री, काही म्हणा. श्रोते हो, भारतीय संस्कृतीचे जे महान मंत्र आहेत त्यातला अत्यंत महत्वाचा एक मंत्र, अत्यंत महत्वाची एक जर कुठली ललामभूत असणारी गोष्ट आहे तर ते म्हणजे चारित्र्य शुद्धता. पु ल देशपांडे परदेशामध्ये गेले होते, अनेकदा जायचे, त्यांचे प्रयोग असायचे. कोणीतरी विचारलं भारतीय संस्कृतीबद्दल तुम्हाला अभिमान आहे, ते म्हणले निश्चित अभिमान आहे. ते म्हणले भारतीय संस्कृती आणि पाश्चात्य संस्कृती याची व्याख्या एका वाक्यात कराल का. ते म्हणले लगेच करतो. तुमची संस्कृती म्हणाले म्हणजे पाश्चात्य संस्कृती जी आहे ना ती म्हणले द्राक्ष संस्कृती, दम मारो दम, व्यसन, वाटेल तसं नाचायचं, वाटेल तसं वागायचं, मना धीट, मना कल्पना धीट सैराट धावे, तया मानवा देव कैसे निपावे. अशा माणसाला देव म्हणजे आनंद कधीच मिळत नाही. समर्थांनी ग्वाही देऊन टाकली, निर्वाळा. असं आहे तुमची म्हणले द्राक्ष संस्कृती आणि भारतीयांची रुद्राक्ष संस्कृती. द्राक्ष आणि रुद्राक्ष दोन गोष्टी. रुद्राक्ष म्हणजे वैराग्य. माझी पत्नी सोडून जगातल्या सगळ्या स्त्रिया एक तर मला मातेप्रमाणे आहेत किंवा भगिनीप्रमाणे आहेत. हा भारतीय समाजाचा सगळ्यात कणा आहे, कणा. आज मुलं आई वडिलांचा आदर का करतात भारतामध्ये, याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे कसं का असेना आई वडील एकत्र राहतात. पंडित शंकर अभ्यंकरांकडून मी एक वाक्य ऐकलं होतं, मला आवडलं, मी तसंच कॉपी पेस्ट करतो, काही स्वतःची अक्कल नको. इतके छान बोलले ते म्हणाले वा खूप खूप चांगलं वाक्य ऐकलं. म्हणले त्यांनी तिकडे कुठे ते ऐकलं. म्हणले एका बायकोनी एका नवऱ्याला मी त्यावेळच्या फोन केला म्हणे परदेशामध्ये. ती म्हणते काय नाव असेल त्याचं, सर please come early from your office today because your children and my children were fighting with our children. म्हणून चारित्र्य शुद्धता हा अत्यंत महत्वाचा गुण सांगितला आपल्याकडे श्रोते हो. म्हणून कली कुठे राहतो, परस्त्री. आणि चौथं ठिकाण हिंसा. हिंसा आपल्याकडे मान्य नाहीये.
अगदी खाण्यापिण्याकरताच हिंसा नाही, आपण कितीतरी वेळा दुसऱ्याला वाईट बोलतो, ही आपण त्याच्या अंतःकरणाची हिंसाच करतो. अहिंसेची व्याख्या ज्ञानोबाने दिली आहे. असं आता मला तिकडे जायचं नाहीये, फक्त एक वाक्य सांगतो. एखाद्या प्रेताला जर आपण शिवलो किंवा प्रेत यात्रेत गेलो तर घरी आल्यावर काय करतो आपण? आंघोळ करतो. आणि असंच एखाद्या प्राण्याचं प्रेत कापून त्यातलं मांस खाल्ल्यावर आपण आंघोळ करतो का? काय सोवळ्यावळ्याच्या संकल्पना तरी काय असतात माणसाच्या. म्हणून नॉनव्हेज कधीही खाऊ नये. ज्यांना खायला शास्त्रांनी सांगितलंय त्यांना युद्धाला जायचंय म्हणून खायला सांगितलंय. शास्त्र खूप सूक्ष्म बोलतं. कुणी खावं? ज्याला ते बघायची सवय सतत पाहिजे त्याला खायला सांगितलंय. त्यातही मला असे माहिती आहेत की जे मिलिटरीत आहेत पण प्युअर 100% व्हेजच खातात. ह्या पवित्रता आपल्या पिढ्यानपिढ्यांशी, केवळ आपला एकटा हा देह नका धरू गृहीत, या देहाला जन्मविणारे अनेक देह गृहीत धरा आणि पुढच्या पिढ्या गृहीत धरा. कुठेतरी काहीतरी एखादी कोंबडी मरताना ती काय आशीर्वाद देऊन मरते का? हो, तुमचा निर्वंश हो असा शाप देऊन ती मरते. असो, कली म्हणाला अजून एक फ्लॅट दे ना, प्रभात रोडला चालेल. आणि मग त्याला लोभी पण आहे कली, त्याला 5वं ठिकाण दिलं. धनाचा फार मोठा साठा तिथे कली असतो. 5 ठिकाणं कलीची आहेत. मग कली याचा अर्थ भांडणाचं, द्वेषाचं, चित्ताच्या अशुद्धतेचं, त्रासाचं कारण. कली याचा अर्थ काहीतरी माणूस बिणूस असतं का सैतान, असं नाही. कली याचा अर्थ ज्यानी डोक्याला ताप होतो. आता मला सांगा, यापेक्षा डोक्याला ताप कुठं आहे का ही 5 ठिकाणं सोडली तर? मग कलीनीच सांगितलंय ह्या 5 गोष्टींचा विचार मनातही येऊ देणार नाहीत. त्यांना प्रत्येक कृतीचं फल मी काय देईन तर कृतयुगाच्या हिशोबानं देईन. मनात सुद्धा येतं कामा नाही यातलं. वागणं तर नंतर आहे. इतकी पवित्रता जे सांभाळतील त्यांना मी सांभाळेल असं कलीनी सांगितलंय. वाईटातला वाईट मनुष्य सुद्धा एक चांगल्याला आदर देतो की नाही? अगदी वाईट स्वतः वाईट असतो, पण ते म्हणाले स्नान संध्या करणारा मनुष्य हो, त्याला नका मारू, तो त्या चांगल्याचा बाजू घेतो असं कलीने सांगितलं. इतकी पवित्रता आपण पाळूया. श्रोते हो, यानंतर काही सुंदर कथा येतात. त्या कथांकडे जाण्यापूर्वी थोडंसं 1 मिनिटाचं भजन करूया. म्हणजे आली असेल जर झोप थोडीशी किंवा कंटाळा तर तो झटकला जाईल आणि एकदम स्ट्रॉंगली आपण पुढचं श्रवण करायला तयार राहू. हरी सुंदर नंद मुकुंदा, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि नारायण, हरि केशव हरि गोविंदा, हरि केशव हरि गोविंदा, हरि नारायण हरि ओम, हरि हरि नारायण हरि ओम, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, वनमाली गोवर्धन धारी, वनमाली गोवर्धन धारी, वनमाली गोवर्धन धारी, गोवर्धन मुरलीधर धारी, गोवर्धन गोवर्धन मुरलीधारी, नित नित कर माखन चोरी, नित नित कर माखन चोरी, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि
हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम। ओम नमो भगवते, ओम नमो भगवते, ओम नमो भगवते। सूतजी सांगतात ऐका, राजानं या कलीची स्थापना 5 ठिकाणी केली खरी, पण राजा हे विसरला का इथं कली आहे आणि एकदा शिकारीला गेला, हिंसेला गेला. जरी ते त्याचं कर्तव्य असलं तरी त्यानं सावध राहायला पाहिजे होतं. इथं कली आहे. ज्या नद्यांमध्ये मगरी आहेत तिथे सावध राहून आंघोळ करावी लागते. नाईलाजानं आंघोळ तिथेच करणार, नदीकाठचे लोक कुठं जाणार. पण सावधानता त्याची कमी पडली आणि त्याचा परिणाम काय झाला ऐक. शिकारीला गेला, एका श्वापदा पाठोपाठ मृगा पाठोपाठ मृगान अनुगतो, त्याच्या पाठोपाठ निघालेला हा एका निबिड अरण्यात आला. वाट चुकला आणि क्षुधितः तृषितः भृशम, कडकडून भूक लागली आणि कडकडून तहान लागली. एकदा भुकेनं आणि तहानेनं आपल्या शरीराचा ताबा घेतला की सुचतच नाही काही. हो ते काय पाणी द्यावं म्हणले, काय खायला द्या. तहान भूक लागते, पण इतकी कडकडून लागली त्याला की तो धर्म विसरला. सुरुवातीला संस्कार होते त्यामुळे गेला एका आश्रमात, जवळ आश्रम दिसला, आश्रमात गेला, नमस्कार केला. कोणी ऋषी बसले होते तिथे, ध्यानस्थ होते ते. नमस्कार केला, अमक्या अमक्या गोत्रातला अमका अमका राजा, मी तुम्हाला नमस्कार करतो. पण त्यांनी डोळे उघडले नाहीत. आता कली शिरला त्याच्या डोक्यात, त्या तहान भुकेचं निमित्त डोक्यात कली शिरला. डोक्यात कली शिरला कशावरनं ओळखायचं? समोरच्याला आपण वाईट समजायला लागलो की पक्क समजावं आपल्या डोक्यात कली शिरलाय. समोरचा वाईट नसतो असं नाही, पण तात्कालिक स्वरूपाचा एक ग्रहामुळे तो वाईट वागतोय असा आम्हाला समज होत नाही. तो वाईटच आहे असं वाटतं. असं याला वाटलं आणि तो म्हणला, फार हा लबाड दिसतोय साधू, मला खायला प्यायला द्यायला लागेल म्हणून मुद्दाम डोळे मिटायचं सोंग करून बसलाय. एवढं नुसतं वाटून उपयोग नाही हो. त्यांनी वाईट वर्तन केलं. काय केलं? थांबा याची चांगलीच फजिती करूया म्हणून इकडे तिकडे बघितलं, काहीतरी टोचूया का, काय करूया काय करूया, म्हणजे एकदम हा घाबरेल. इतक्यात एक मोठाच्या मोठा सर्प मरून पडला होता, त्याला लाखो मुंग्या लागलेल्या. अशी चाळणी केलेली त्या सर्पाची, लाल रंगाच्या मुंग्या त्या. आपल्या धनुष्याच्या टोकानं तो उचलला सर्प आणि त्या शमीक नावाच्या ऋषींच्या गळ्यात अडकवला. म्हणजे त्यांची खरी समाधी लागली नसेल तर ते एकदम असं करतील ना. समजा झुरळ आलं तर काय होती परिस्थिती? फोडणीच्या डब्याला खालनं झुरळ असतं बऱ्याचदा, ते दिसत नाही ते असं. आमच्या घरातलं सांगतो मी. आणि चुकून जर मोठं असं एवढं खजुरा एवढं झुरळ जर असं आलं तर फोडणीचा डबा वरती छताला लागतो की नाही. नवऱ्याने बायकोनी नवऱ्याला विचारलं, पुढच्या जन्मी कोण होणार हो तुम्ही? नवरा म्हणला, झुरळ. कोणी का? तू फक्त झुरळालाच घाबरतेस. थोडासा विनोद. आता एवढा मोठाच्या मोठा सर्प अडकवल्यावर काय होईल? गळ्यामध्ये पाल जर पडली अंगावर किंवा काही जरी नुसतं बोल असतं की नाही, म्हणजे यांची समाधीचं बिंग फुटेल आणि मग आपल्याला उपदेश करता येईल, अरे खरा साधू आहेस ना, काय ढोंग करतोयस, कशाला घर सोडलंस, असं त्याचं ब्रेन वॉशिंग करता येईल. असा याच्या डोक्यातला कली याला सुचवतो. समोरचा मनुष्य वाईट आहे असं गृहीत जेव्हा धरतो आपण, तेव्हा आपल्या डोक्यात कली शिरलेला असतो. तो वाईट असतो का चांगला असतो नंतरचा भाग आहे. मी त्याच्याशी चांगलंच वागलं पाहिजे असं धर्म सांगतो आणि मी धर्मानं वागलो तर भगवंत माझं रक्षण करतो, याच्यावर माझा विश्वास जेव्हा कमी पडतो तेव्हा मी समोरच्याशी वाईट वागायला जातो. याला कली म्हणतात. त्यांना कळलंच नाही. हाक मारलेली कळली नाही, गळ्यात साप अडकवलेला कळला नाही, काहीच कळलं नाही. आता कळावं की नाही याला ते
नाही खरं समाधी लागली, साप काढून टाकावा, सॉरी म्हणावं देवा चुकलो मी, किंवा थांबावं त्यांची समाधी उतरेपर्यंत, किंवा बाहेर काही खाऊन पिऊन यावं, एखादं फळ खावं, करता आलं असतं हे सगळं. त्या साधूची जर खरी समाधी लागली आणि त्याचा मी इतका वाईट अपमान करतोय तर सॉरी म्हणणं, क्षमा मागणं माझं कर्तव्य आहे. पण हे सगळं कर्तव्यच्युत होतो मनुष्य कली डोक्यात शिरला. तसाच निघून घरी आला. हो जाऊ दे, फारच बनेल दिसतोय असं म्हणून. आता यांना काहीच यातलं कळलं नाही. इतक्यात त्या शमीक नावाच्या ऋषींचा एक मुलगा होता, त्याचं नाव शृंगी आहे. इथे या शृंगीचे काही मित्र झोपडीच्या मागे खेळत होते. त्यांना तहान लागली म्हणून झोपडीत आले, गार डेऱ्यातलं पाणी प्याले. वडील काय करतायत आपल्या मित्राचे म्हणून सहज बघितलं तर त्यांच्या गळ्यात तो मेलेला सर्प, अंगावर सगळ्या मुंग्या उतरलेल्या, म्हणजे कोणीतरी साप अडकवलाय. चाणाक्ष मुलांनी जाणलं आणि तिकडे जाऊन कौशिकी नावाच्या नदीच्या किनारी खेळणाऱ्या त्या आपल्या मित्राला त्यांनी सांगितलं, ए शृंगी, तुझ्या वडिलांच्या गळ्यात कोणी साप अडकवला बघ. आपल्या मित्रांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला त्यानं आणि काय केलं, कौशिक्याप्य उपस्पृश्य, कौशिकीचं आप म्हणजे पाणी, उपस्पृश्य आचमन केलं, केशवायन्मा नारायणांमा माधवायन्मा, आणि वाग्वज्रम विससर्ज, वाणीचं वज्र म्हणजे शाप दिला. इति लंघित मर्यादम, आपली मर्यादा उल्लंघन करून ज्या कोणी माझ्या वडिलांना त्रास दिला असेल, माझे वडील इतके सज्जन आहेत, कुणाच्या अध्यात नाही, कुणाच्या मध्यात नाही, असे अध्यात्मात आहेत. आपलं काम समाधी लावून बसावं, जंगलातच राहतायत, काही संबंधच नाही. विश्व कल्याणाचाच संकल्प करतात संत मंडळी, लक्षात घ्या. संत आमच्या जातीचं, आमच्या लोकांचं, आमच्या ग्रुपचं, आमच्या पक्षाचं कल्याण नाही, विश्व कल्याण. 8व्या वर्षी समर्थ म्हणाले, चिंता करीतो. ज्ञानेश्वर महाराज लहानपणी सांगतात, विश्वाचे आर्त. सगळे संत, सगळे ऋषी नेहमी अखंड रोज संकल्प करतात, विश्व कल्याण, आकाश गंगेचं कल्याण, सूर्यमालेचं कल्याण, पृथ्वीचं कल्याण, भारताचं कल्याण, महाराष्ट्राचं कल्याण, आपण ज्या गावात राहतो त्याचं कल्याण, या यजमान मंडळींनी भागवत आयोजित केला त्यांचं कल्याण, ऐकायला येणाऱ्यांचं कल्याण, ऐकायला येणाऱ्यांना येऊ देणाऱ्यांचं कल्याण, किडामुंगीचं कल्याण, हा हॉल ज्यांनी बांधला असेल त्यांचं कल्याण हो. अनुषंगानं इथे ज्या सुतारांनी काम केलं असेल त्यांचं कल्याण हो. ही वाद्य बनवली त्यांचं कल्याण. या भागवत सप्ताहाशी लांबून सुद्धा कोणी अनुषंगानं असेल त्याचंही कल्याण. हा संकल्प आहे भागवताचा. यज्ञ होईल शेवटच्या दिवशी ना, तिथे यज्ञाचा संकल्प आहे, सर्वेपि सुखिनः सन्तु. ब्राह्मणांना असं म्हणायला परवानगी नाही शास्त्राची की आमचं एकट्याचं कल्याण. ते म्हणणार नाहीत सोडा, कारण त्यांना तसंच शिकवण्यात आलं, सर्वे अपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया. असं म्हणणारे माझे बाबा त्यांच्या गळ्यातून साप अडकवून जातो. अरे अरे अरे, इति लंघित मर्यादम तक्षक सप्तमे हनी दंक्षति स्म कुलांगारम चोदितो मे ततग्रहम. माझ्या वडिलांच्या गळ्यात साप अडकवतो काय? 7 वर्षाच्या या मुलानं शाप दिला. तो कोण जो असेल मला माहिती नाही, कोण असेल तो. अज्ञात लोकांवर गुन्हा नोंदवतात की नाही आपण, तो जो कोण असेल माहिती नाही. तिथे तक्षक नावाचा साप जाईल. 9 प्रकारचे नाग सांगितलेत. अनंतम, वासुकिम, शेषम, पद्मनाभंच, कंबलम, शंखपालम, धार्तराष्ट्रम, तक्षकं, कालियन तथा. आणि अजून एक वेदानी नाग सांगितलाय, कर्कोटक. त्याचे मंत्रच आहेत. 10 नाग आहेत, म्हणजे 10 जाती आहेत. आणि हे जे मूळ आहेत ते अजूनही जिवंत आहेत. त्यांची आयुष्याची लाख लाख वर्षाची असतात. त्यातला तक्षक नावाचा महाभयंकर असा सर्प जाईल आणि त्याला चावेल ज्यांनी माझ्या वडिलांचा असा अपमान केलाय. आणि लगेच सांगितलं, या जगात कुठलाही ऋषी त्याच्या तपश्चर्येनं या शापामध्ये काही फेरफार करू शकणार नाही. थोडक्यात पासवर्ड टाकला त्याला. एवढं करून त्या पोराला बरं नाही वाटलं, धावत आला. हो, नुसता साप देऊन मोकळं धावत आलं पोरग. ते आपल्या वडिलांच्या गळ्यातला तो साप काढून टाकला. ओलं फडकं आणून मुंग्या पुसून घेतल्या. मांडीवर बसला, लहान 7 वर्षाचा मुलगा. हो, ऋषींच्या असे बाबा पिताजी पिताजी म्हणून खूप रडायला लागला. एवढा सगळा गोंधळ झाल्यावर त्यांची समाधी उतरली. त्यांची समाधी उतरण्याची वेळही आली होती. डोळे उघडले, अतिशय शांत. समाधी उतरल्यानंतर डोळे शांतच पाहिजेत बरं का. नाही तर परवा एक जण म्हणत होते, ध्यानाच्या क्लासवरून घरी आले, बायको म्हणली आता चहा घ्या म्हणजे फ्रेश व्हा. काय ध्यान केलं.
समाधीतून उतरल्यावर शांतच पाहिजे असा तो शांत बाळाला विचारतो, बाळा काय झालं? त्यांना सगळा प्रसंग सांगितला, मी शाप दिला हे सांगितलं. वडिलांनी त्याचं कौतुक नाही केलं. वडील म्हणाले, बाळा गायत्री मंत्र करणाऱ्याच्या मुखात कधी वाईट येऊ नये, कारण गायत्री ते खरं करते. सवित्र सूर्यनारायणाची ती शक्ती आहे ना, ते खरं करते. पहिला मुद्दा. आणि लक्षात ठेव, फार विचार करून बोलावं. बोलण्यापूर्वी आपण शब्दाचे मालक असतो आणि बोलल्यानंतर आपण शब्दाचे गुलाम होतो. समर्थ म्हणाले, विचारूनी बोले विवंचूनी चाले, तयाचेनी संतप्ततेही निमाले. बरे शोधिल्या वीण बोलो नको हो, जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो. मनारे जनी मौन्य मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी. नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखा लागी आरण्य सेवित जा. वाणीचा कंट्रोल फार महत्वाचा सांगितला. कसा बोललास असं? वडिलांनी त्याला असं नाही म्हटलं, दॅट्स लाईक अ गुड बॉय, असं म्हणून आपण बोलांचं वाटोळं करतो. म्हणून वामन पंडित म्हणाले, लाडाने मूल नासे, विपरीत समये आळसे वृत्ती नासे, ज्ञाता मूर्खात नासे, बडबड करिता इच्छिले कार्य नासे. मोती माती तनासे, अनियमितपणे देह संपत्ती नासे, माहेरी लेख नासे, मधुर पय पहा तक्र संगे विनाशे. कशाने कशाचा नाश होतो त्यात? लाडाने मूल नासे. म्हणून 5 वर्षापर्यंत लाड करावेत आणि 5 ते 10 आठवड्याला एखादा फटका असू दे म्हणून ठेवून द्या. असू दे. त्याची ती मानसिक, त्यांनी कुणाला तरी घाबरलं पाहिजे. लक्षात घ्या, वाटेल तसं कसं वागतात मुलं. लालयेत पंचवर्षाणी दशवर्षाणी ताडयेत आणि प्राप्ते पंचदशे वर्षे पुत्रो मित्रवत आचरेत. काय सुंदर सॉफ्टवेअर आहे, डाउनलोड करून घ्या. त्याचं अकल्याण नाही होता कामा. म्हणून हो, त्याला काही थोडीच आपण काय त्याचे शत्रू आहोत. त्यांनी रागावले, वडील रागावले शमिक ऋषी शृंगीला, असं नाही वागू बाळा. कुणाला शाप दिलास? तो म्हणला, माहितच नाही मला. माहित नाही शाप देऊन टाकला? हे तर अजून गुन्हा केलास, थांब बघू दे. आणि म्हणून त्यांनी इंटरनेट ऑन केलं आणि सगळाच्या सगळा प्रसंग रिवाई करून पाहिला. फ्लॅशबॅक, काय काय घडलं, काय काय घडलं, तुर 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 असं ते. आणि परत पाहायला व्यवस्थित. आणि कळलं, हा आला, त्याच्या डोक्यात कली शिरलाय, त्याला तहान लागली, भूक लागली. अरे अरे चुकलं म्हणाले माझं, पण माझी समाधी लागली होती. त्यांना नाही का घ्यायचं काही खायला आतमध्ये जाऊन? अरे अरे, त्यांनाच वाईट वाटलं, त्याचं आपण स्वागत करू शकलो नाही. आणि पुढे असं घडलं. पण ठीक आहे, मी काढून टाकला असता साप, आणि नंतर या शाप दिला. अरे अरे अरे. पण लगेच अरे अरे या शोकात नाही ते आवरलं स्वतःला आणि सांगितलं, कधीही न चुकणारा राजा चुकला आणि कधीही न रागवणारा तू रागावलास.